शिवकरवरून मग जवळ आहे तुम्हाला. या सरकारचं करायचं काय? केसीपीएल कंपनी मुर्दाबाद, केसीपीएल कंपनी ठेकेदाराला पाठीशी जाणाऱ्या सरकारचं करायचं काय? आवाज येत ना तुमच्या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? रस्ता जो आहे 965 DC हे जे आता कॉन्ट्रॅक्ट आहे साधारणपणे 935 कोटीचा आहे अंदाजे. आणि जर ही वाहतूक जर बघितली, रस्त्याचं काम जर बघितलं तर पूर्णपणे निकृष्ट प्रतीचं आहे. आता लोणंद रस्त्याकडे जर आपण गेला तरी एक बाजू सुद्धा कुठली केली नाही, एक लेअर सुद्धा केलेली नाही. आणि पूर्णपणे ते काम करत असताना त्या रस्त्यावरती खडी पडलेली आहे. दोन्ही साडपट्ट्या व्यवस्थित केलेल्या नाहीत. ज्या साडपट्ट्याला जे नाले केलेले आहेत त्या नाल्याचं काम हे निकृष्ट प्रतीचं आहे. कुठल्याही बांधकामावरती पाणी मारलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये दुर्घटना घडल्यानंतर त्याला जबाबदार कोण राहणार? या संपूर्ण जबाबदार हे सरकार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. तर ह्या ठेकेदारांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून हे जर 15 दिवसाच्या आत जर एक लेअर किंवा पूर्ण काम झालं नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छेडण्यात येईल असा इशारा या आज रोजी देण्यात येत आहे. सांगण्यात आलं की तुझं काम सुधारण्याचं आहे. तर तो शासकीय कामात अडथळा म्हणून तर त्याच्यामुळे आम्ही हे आज आंदोलन घेतलेलं आहे. लोणंद ते सातारा या गावकऱ्यांशी संबंधित रस्त्याची आपण चर्चा केली आहे का? हा पहिला प्रश्न. हे काम करताना या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. बऱ्याच ठिकाणी स्लॅब पडत आहे. जिथं जिथं मराठी शाळा आहेत, हायस्कूल आहेत तिथं आपण सर्व्हिस रोडची सोय केलेली आहे का? जिथं गावचे रस्ते तिथं आपण अंडर बायपास दिलेला आहे का? हे 2 रस्ते गेल्यानंतर ज्या एसट्या उभ्या राहणार प्रवाशांच्यासाठी तुम्ही तिथं बस स्थानकाची सोय केलेली आहे का? शाळेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण काय सुरक्षेचे उपाय केलेले आहेत? आणि निकृष्ट दर्जाचं काम आपण बघताय. कुठेही पाणी मारलेलं नाही. आपण बघा आपल्या काय तसे नियमात ठेवायचं तर आहे का? न पाणी मारता काँक्रीट टाकायचं आणि पाणी पडलं तर त्याचा आपण काही बंदोबस्त करायचा नाही. आणि शेतीमालासाठी ज्या क्वालिटी आजच्या हिंदार्जीच्या तिथनं उसाच्या ट्रेलर जाणार आहे, शेतीमाल जाणार आहे. तर त्या ठिकाणी आपण शेती रस्त्यासाठी जाणार आहे तिथं काय वेगळी व्यवस्था केलेली आहे उत्तर आपण द्या. आणि निकृष्ट दर्जाचं काम सगळ्या ग्रामस्थांना आपण लोणंद ते तिथपर्यंत एक बैठक लावून सगळ्या कामाचा आपण डिस्प्ले दाखवून सगळ्यांना विश्वासात घेऊन तरच आपण ही काम पुढे करावं अशी आपणास विनंती आहे आमच्याकडे. आता ह्याचं या पूर्ण रोडचा आपण डीपीआर झालेला आहे. गाडी तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल किंवा या रोडचा डीपीआर झालेला आहे. डीपीआर मध्ये ते झाल्यानंतर तिथे ठरवतात लोकेशन बस स्टॉपची. ते लोकेशन प्रमाणे आपलं बस स्टॉप आहे. आता या गावात बस स्टॉप दिलेलं नाही डीपीआर मध्ये तर थोडंसं केसीपीएल कंपनीचं करायचं काय? असला मनमन कारभार चालणार नाही. काय सांगाल? आज या ठिकाणी आंबोडे चौक या ठिकाणी आम्ही हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965D याचं जे काम आहे ते लोणंद ते सातारा या ठिकाणचं काम चालू आहे. तर हे 2 लेनचं काम आहे असं आम्हाला समजतंय. आणि त्याच्या पहिल्या कामाचा टप्पा हा दोन्ही बाजूनं नाले किंवा गटर काढण्याचं काम चालू आहे. हे गटर काढण्याचं काम चालू असताना ह्या कामामध्ये अत्यंत हलगर्जीपणाचं काम चालू आहे. हे काम रात्रंदिवस 24 तास चालू आहे. रात्रीच्या तर बिना लाईटचं काम हे चालू आहे. ह्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. 99% कामावर पाणी मारलं जात नाही.
आणि तुम्ही जे नाले काढलेले आहेत तर शेतकऱ्यांनी त्या नाल्यावरून जायचं कसं? ज्यावेळी ऊसाची वाहतूक होणार आहे, शेतीमालाची वाहतूक होणार आहे, तर ती वाहतूक होताना ते जे तुम्ही स्लॅब टाकलेला आहे त्या नाल्यावर तो त्या कपॅसिटीचा स्लॅब आहे का? आणि नंतर तुम्ही काम करून गेल्यानंतर जर स्लॅब पडला तर त्यांची नंतर दुरुस्ती कोण करणार? तेवढी शेतकऱ्यांची कपॅसिटी आहे का? हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, याला शासन पाठीशी घालायचं आहे. वारंवार वाठार ठिकाणी असू दे, पिंपोडे खुर्द या ठिकाणी असू दे किंवा सातारच्या ठिकाणी असू दे, ह्या कामासंबंधात ठेकेदाराला शासकीय अधिकाऱ्यांना विचारलं पण त्यांच्याकडून उडवडीची उत्तर आली. यापुढून जर कामात ह्या बदल झाला नाही आणि आमची अशी मागणी आहे की जी गावं बाधित आहेत त्या गावाशी संपर्क करून त्यांच्याशी समन्वय साधून शासकीय अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी त्यांना जे गरजेचं काम आहे किंवा जे कामाचा उपयोग होईल त्या पद्धतीतच काम करावं. अन्यथा ही फक्त ह्या आंदोलनाची आम्ही सुरुवात केलेली आहे. इथून पुढं जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही स्वतःचे JCB पॉकलँड आणून हे नाले उद्ध्वस्त करून टाकणार आहे आणि उच्च दर्जाचं काम चालू झाल्याशिवाय हे काम आम्ही चालू होऊन देणार नाही. आपण पत्रकारांनी ह्याची काळजी घेऊन हा मेसेज सरकारपर्यंत पोचवा अशी आपणाला विनंती आहे. आणि वाठार स्टेशन लोणंद ते सातारापर्यंत होणाऱ्या प्रत्येक गावाच्या नागरिकांची, शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची असणारी गैरसोय टाळावी यासाठी हे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध आंदोलन करत आहे. याचा सरकारने व ठेकेदारांनी विचार करावा. अन्यथा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा आणि शासकीय अधिकाऱ्यांनी जर आम्हाला एक 8-15 दिवसाच्या आत ह्याचं उत्तर दिलं नाही आणि इथं ते आमच्याशी चर्चेला बसले नाहीत तर हे काम आम्ही गावोगावची लोक पुढे येऊन पुढं चालू करून देणार नाही. हे काम किती त्याचं आहे, दर्जाचं आहे, किती रक्कम आहे? आम्हाला जे माहिती मिळाली ते हे 298 कोटीचं काम आहे. शिरवळ लोणंद आणि लोणंद ते सातारा असं 298 कोटीचं काम आहे. KCPL कंपनी गुरगाव हरियाणा तिथल्या कंपनीला हा ठेका मिळालेला आहे. आता ते ठेकेदार इथल्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा कुठल्या प्रतिनिधींना हाताशी धरून हे एवढ्या खालच्या दर्जाचं काम करतायत ते अद्याप इथल्या जनतेला कळालेलं नाही. तुम्ही आता रास्ता रोको करत असताना संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराला सूचना देऊन तुम्ही बोलवलं होतं काही? दोघांनाही सूचना देऊन कळवलेलं होतं. ठेकेदार म्हणलेत या अधिकाऱ्यांचा, शासकीय अधिकाऱ्यांचा आम्हाला कुठलाही निरोप नाही किंवा ते निवेदन स्वीकारायला आले नाही तरी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे. आणि असाच हलगर्जीपणा राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस स्टाईलने इथनं पुढचं त्यांना आंदोलनाचे परिणाम भोगावे लागतील. पुढे जर हे प्रश्न नाही सुटले तर पुढचं पाऊल करा. पुढचं पाऊल हे काम बंद करणारे आम्ही मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत ह्या कामाची तक्रार करणारे वरिष्ठ अधिकारी NHI म्हणजे केंद्र सरकारशी संबंधित आहे. आता कलेक्टरांना सांगून किंवा आमचे खासदार नितीन काका पाटील साहेब आहेत त्यांना सांगून केंद्रापर्यंत कुठल्या मार्फत ही तक्रार आमची योग्यरित्या पोहोचू शकते आणि याला कुठला तोडगा निघू शकते. पण तो निघेपर्यंत एक 8 दिवसात या कामाचा दर्जा सुधारला नाही तर सगळे गाववाले हे काम आम्ही थांबवणार आहोत. सरकारी अधिकारी कुठे आलेत ते? सरकारी अधिकार काय आलेले इथं दिसत नाही आहेत. ठेकेदाराचे पण 1-2 लोक आलेले आहेत. आता त्यांनाच हे काम मुळात कुठल्या पद्धतीचं आहे, रस्त्यापासून किती मीटर उजवीकडे डावीकडे सेंटरपासून तुम्ही कसं काम करणार आहे, झाडं किती तोडणार आहे, ते परत कुठं तुम्ही लावणार आहे का नाही, ग्रामस्थांना गावकऱ्यांना ह्याच्यात सहभागी करून घेणार आहे का नाही, त्यांच्याशी चर्चा करणार आहे का नाही, हे काही हे पूर्ण अंधाधुंद कारभार चालू आहे. 298 कोटी म्हणजे काय सरकारच्या बापाचे पैसे नाहीत, हे तुमच्या आमच्या सरकारच्या शेतकऱ्यांचे पैसे आहेत, टॅक्सचे पैसे आहेत. आणि ह्या 298 कोटीचा अनागोंदी कारभार आम्ही कदापिही सहन करणार नाही.